नागपूरच्या पारडी भागात बिबट्या शिरलाय आणि शिवनगर परिसरातल्या एका घरात हा बिबट्या शिरलाय। या बिबट्यानं काही नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची माहिती कळते। शहरात बिबट्या शिरल्याची महिनाभरातली आता ही तिसरी घटना आहे। दरम्यान वनविभागाची टीम घटनास्थळी रवाना झालेली आहे। नागरिकांनी काळजी घ्यावी आवाहन वनविभागाकडून करण्यात आलेलं आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून थेट आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया कुठपर्यंत ही सगळी कार्यवाही आलेली आहे। अमर, बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, अत्याधुनिक यंत्रणांचा वापर होतोय। काही वेळापूर्वी आपण ड्रोन सुद्धा पाहिले या ठिकाणी, याद्वारे बिबट्याचा शोध सुरू आहे। काय नेमकं कुठपर्यंत हे बिबट्याला पकडण्याची कारवाई सुरू आहे? अनुपमा, मी थेट दृश्य दाखवतो तुला। ही रेस्क्यू टीम आहे वन विभागाची। इथे ट्रँक्युलायझेशनची संपूर्ण तयारी झालेली आहे। संपूर्ण घरासभोवताला जे घर आहे, निषाद कुटुंब याचं एक घर आहे आणि वर्मा कुटुंबाचं एक घर आहे। त्यांच्या घराच्या बाजूला जाळ्या सुद्धा लावलेल्या आहे। वन विभागाची टीम रणनीती आखताना दिसून येत आहे की कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन राबवावं, त्या दृष्टीने संपूर्ण प्रयत्न सुरू आहे। सभोवतालाचे संपूर्ण घरावर बघतो की आपण इथे अतिशय दाटीवटीचा परिसर आहे। लोक घरांच्या वरतून ते बघत आहे आणि हे जे पांढरं घर दिसत आहे, जो माझा सहकारी रत्नशील दाखवत असेल, यात पांढऱ्या घरात त्या शेडच्या बाजूला बिबट लपून बसलाय, कारण की वन विभागाच्या लोकांनी त्याला पाहिलेलं आहे आणि आता ही रेस्क्यू ऑपरेशन थोड्याच वेळात अगदी सुरू होईल। आता त्यांची रणनीती आखून झालेली आहे। खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या एका महिन्यात तिसऱ्यांदा बिबट या परिसरात आलाय। त्याच्यात एकदा त्यांनी रेस्क्यू सुद्धा करण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वीच याच पारडी भागातल्या साधारणतः कापसी नाका क्रमांक 5च्या जवळ बिबट दिसला होता दुपारच्या सुमारास। त्यावेळी सुद्धा खळबळ उडाली होती, पण रेस्क्यू टीमला तो कुठे आढळून आला नाही। वन विभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढला होता, त्यानंतरही दिसलेला नाहीये। पण आता हा जो परिसर आहे, पारडीचाच परिसर आहे, कापसीपासून काही दूर अंतरावर असलेला हा संपूर्ण परिसर आहे। तिथे हा बिबट दिसलेला आहे। सकाळी 5च्या सुमारास तो दिसला। तो एका घरात घुसला। इथे साहू, निषाद आणि वर्मा नावाचे कुटुंब आहे। त्यांच्यातील काही कुटुंबियांवर हल्ला सुद्धा त्यांनी केल्याची माहिती मिळते। त्याच्यात 5 ते 6 जण जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न निर्माण होतोय अनुपमा, की मानव वन्यजीव संघर्ष किती तीव्र झालाय याचं हे द्योतक आहे। अगदी दाटीवटीचा परिसरामध्ये बिबट घुसत आहे। इथे डम्पिंग ग्राउंड आहे, डम्पिंग यार्ड आहे, म्हणजे तिथे नागपुरातील सगळं कचरा तो आपण थेट दृश्य बघू की आता रेस्क्यू ऑपरेशन तिथे सुरू झालेलं दिसतंय। वन विभागाचे जे लोक आहे ते शील्ड घेऊन आपण बघू शकतो अनुपमा, बोल। अगदी, तर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी बिबट आहे, लपून बसलेल्या घराच्या छताच्या जवळच आहे। त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन टीम जी आहे वन विभागाची या ठिकाणी पोहोचली आणि ही सगळी कारवाई काही क्षणामध्ये आता सुरू होतीये। अत्याधुनिक यंत्रणांचा वापर होतोय आणि मोठी टीम आता वन विभागाची या इमारतीच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते। पारडी भागात बिबट्याचा हा शिरकाव झालाय, तर शिवनगर परिसरातल्या एका घरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आणि हळूहळू वन विभागाची टीम अशा प्रकारे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। आमचे प्रतिनिधी अमर काणे या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। वेळोवेळी आपण या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचा थरार सुद्धा पाहणार आहोत। कशा प्रकारे बिबट्याला जेरबंद केलं जातं आहे ते पाहायचंय आणि अत्यंत शिताफीनं वन विभागाचे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत वर टेरेसवर जाताना। आणि याच ठिकाणी जी शेड आहे तिथं हा बिबट्या लपून बसलेला आहे। तर या रेस्क्यू ऑपरेशनचा आपण वेळोवेळी आढावा नागपूरमधून घेत राहणार आहोत। पुढची बातमी पुणे जिल्ह्यातली जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची दहशत ही कायम आहे आणि हे बिबटे आता इतके हुशार झालेत की वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये ते आता आत जात नाहीयेत। वडगाव आनंद या गावामध्ये बिबट्यांची ही दृश्य समोर आली आहेत। या भागात एका मादीसह तिच्या 2 बछड्यांचा हा वावर पाहायला मिळतोय। त्यांना पकडण्यासाठी वन विभागानं ठिकठिकाणी पिंजरे लावलेले आहेत, मात्र बिबटे पिंजऱ्यामध्ये जातच नाहीयेत। पिंजऱ्याभोवती ते घिरट्या घालताना पाहायला मिळतात आणि यामधल्या एका बछड्यानं तर पिंजऱ्याच्या बाहेरूनच आतल्या कोंबडीचा फडशा पाडलाय, मात्र तो पिंजऱ्यामध्ये काही अडकला नाही। एका प्रवाशानं बिबट्याची ही दृश्य मोबाईलमध्ये चित्रित केलीत आणि या घटनेमुळे जिल्ह्यात बिबट्यांची दहशत कायम असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे बिबटेही आता हुशार झालेत, त्यामुळे त्यांना जेरबंद करायचं तरी कसं, असं एक मोठं आव्हान वन विभागासमोर निर्माण झालेलं आहे। आणि पुन्हा एकदा आपण नागपूरमधली दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये सध्या ज्या घरामध्ये बिबट्या शिरलाय त्या टेरेसच्या वर कारवाई सुरू आहे आणि पारडी भागात बिबट्याचा शिरकाव झालेला आहे।
आणि याचा सगळा थरार आपण या संपूर्ण कारवाईचा पाहतो आहोत. आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर जोडले गेलेत. अमर, सध्या बिबट्याला पकडण्यासाठी अशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. वन विभागाची टीम पाहायला मिळते. काही लोक त्या बिबट्याला शोधण्यासाठी शेजारच्या बिल्डिंगचा सुद्धा आसरा घेतलेला आहे. कुठे बिबट ते शोधलं जाते, काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, थेट दृश्य बघू शकतो. वन विभागाची टीम अगदी बिबट्यापासून काही मीटर अंतरावर आहे. तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आहे. एका वन अधिकाऱ्याच्या हातात ट्रँक्युलाइज करणारी गन सुद्धा दिसत आहे. नेमकं त्याला ट्रँक्युलाइज करताना किती मात्रा द्यायची हे त्यांचं डिसिजन झालेलं आहे. त्यांनी ती मात्रा चढवलेली आहे त्या इंजेक्शनमध्ये आणि आता अचूकपणे त्या बिबटला ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न वन विभागाची टीम करतोय. पण सगळ्यात महत्वाची अडचण अशी आहे, अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. बिबट जो आहे तो बराच आतमध्ये घुसून आहे. त्यामुळे हे जरा सतर्कतेने करण्याचं असं हे ऑपरेशन आहे. वन विभागाची टीम, कर्मचारी, सगळे ज्या शील्ड्स असतात त्या संरक्षणाच्या दृष्टीने ज्या शील्ड वापरण्यात येतात ते या संपूर्ण परिसरात दिसत आहे आणि त्याच्या मदतीने हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन एक जो कर्मचारी आहे तो थोडा जवळ जाऊन कुठेतरी न्याहाळण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तो बिबट त्यांना बिबट कदाचित दिसलेला असावा आणि त्याकरता ते अलर्ट पण झालेले आहे. पण आता नेमका तो बिबट तिथे आहे. खरं तर दाटीवटीची वस्ती आहे, लोक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वन्य प्राणी सुद्धा यामुळे गांगारून जाऊ शकतात, एकदम अंगावर झेप घेऊ शकतात. त्यामुळे इथे सतर्कतेची इशारा संपूर्णपणे देण्यात आलेला आहे. वन विभागाचे जे लोक जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अतिशय सतर्कपणे सावधतेने राबवताना दिसत आहे. कशा पद्धतीने त्याला ट्रँक्युलाइज करायचं याचा दिशानिर्देश काही वरिष्ठ अधिकारी जे रेस्क्यू टीमचे प्राथमिक रिस्पॉन्डिंग जी टीम आहे त्यांच्या निर्देश देताना दिसत आहे. तो बिबट तिथेच आहे, त्यांना दिसलेला आहे, पण त्यांना कशा पद्धतीने ट्रँक्युलाइज करावं याकरता ते रणनीती आखत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येईल, कशा पद्धतीने हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन करता येईल. कारण की आता जी दृश्य दिसतंय आपल्याला G24 तास मध्ये आपण बघू शकतो की जो गन घेऊन जो ट्रँक्युलाइज करणारा जो अधिकारी आहे तो तिथे पोहोचलेला आहे. थेट लाईव्ह दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह G24 तासवर बघू शकतो. हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने बिबटची कदाचित हालचाल होताना दिसत आहे. त्यामुळे ते वन अधिकारी तिथे आहे. एक वन कर्मचारी आहे तो अतिशय म्हणजे धोका पत्करून तिथे पोहोचलेला आहे. इथे एक बाथरूम असावं, त्या बाथरूमच्या परिसरामध्येच दिसलाय आणि आता हे थेट दृश्य जो आहे तो त्यांनी गन हातात घेतलेली आहे आणि ट्रँक्युलाइज करण्याकरता तो गन मारण्याच्या पूर्णपणे प्रयत्नात आहे आणि त्याची हे थेट आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण G24 तासवर बघतोय. खरं तर अतिशय रिस्की असं ऑपरेशन, पण आपला जीव धोक्यात टाकून तो वन अधिकारी जो आहे तो त्या ट्रँक्युलाइज करण्याकरता आणि कोणत्याही क्षणाला नेम धरल्यानंतर तो रेस्क्यू ऑपरेशन मध्ये ही ट्रँक्युलाइज गन मधनं ते इंजेक्शन सोडण्यात येईल आणि बिबटला ते मारण्याचा प्रयत्न होईल. आता अचूक निशाणा कसा साधायचा, कारण की जेव्हा एखादा वन्य प्राण्याच्या जवळ मनुष्य जातो तेव्हा तो झेप घेण्याचे धोका असतो. त्याला संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा इतर वन कर्मचारी त्याच परिसरात आहे. अतिशय कठीण हे संपूर्ण ऑपरेशन असतं. अतिशय सतर्कतेने संपूर्ण घटनाक्रम जात असतो आणि आता हे ट्रँक्युलायझेशनची ही संपूर्ण तयारी आहे आणि वन विभागाचे अधिकारी आहे ते कोणत्याही क्षणाला गनमधनं इंजेक्शन सोडून बिबटला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न बेशुद्ध म्हणजे त्याला ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न करतील. ते अचूक निशाणा साधण्याचा हा संपूर्ण प्रयत्न करताय, पण अजूनपर्यंत त्यांना योग्य अशी पोझिशन मिळाली नाही. त्यामुळे ते थांबलेले आहे. पण हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. ट्रँक्युलायझेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता या वन अधिकाऱ्यांनी परत एकदा पोझिशन घेतलेली आहे आणि कोणत्याही क्षणाला ते इंजेक्शन सोडण्यात येईल. अनुपमा, अगदी अमर, हा सगळा थरार आम्ही पाहतो. आपण प्रत्येक गोष्ट जी आता क्षणाक्षणाची अपडेट देता ही सगळीच G24 तास प्रेक्षकांना एक्सक्लुझिव्ह पाहायला मिळते. बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. हा बिबट्या जेरबंद होणार का, तो ट्रँक्युलाइज होणार का, त्याला इंजेक्शन बसणार का, असा हा सगळा थरार प्रत्येकाच्या मनामध्ये आता खरं तर याच भावना आहेत आणि हे सगळा थरार पाहतात. नागपूरमधल्या पारडी भागामध्ये बिबट्या निवासी भागामध्ये शिरलेल्या आपल्याला सगळे परिसराची दृश्य सुद्धा पाहायला मिळतात. अमर, खरं तर आश्चर्य ह्या गोष्टीचं आहे, एवढा हा परिसर गजबजलेला आहे, दाटीवाटीचा हा सगळा वस्तीचा भाग आहे, अगदी लागून भिंतीला भिंत लागून अशी सगळी घरांची बांधणी आहे आणि या सगळ्यामध्ये हा बिबट्या इथपर्यंत पोहोचलाच कसा, अशा प्रकारे खरं तर एक प्रश्न उपस्थित होतो आहे. अर्थात गेल्या काही दिवसामध्ये नागपूरमध्ये अशाच प्रकारची तिसऱ्यांदा घटना घडलेली आहे. काय नेमकं वन विभागाकडून या संदर्भात
संदर्भात आणखी सतर्कता बाळगण्यात येते, तिथल्या लोकांना काय सांगण्यात येते, काय या संदर्भातले आणखी तपशील आहेत? ते नागपूरमधली ही थरारक दृश्य आपण पाहतोय. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन हातामध्ये या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या दिसते. अत्यंत शिताफीनं ही सगळी कामगिरी आता सुरू आहे. त्याचा हा थरार आपल्याला एक्सक्लुझिव्ह पाहायला मिळतोय. नागपूरमध्ये बिबट्याची दहशत आहे. सलग तिसऱ्यांदा बिबट्या असा नागपूरमध्ये मानवी वस्तीत अगदी दाटीवाटीच्या परिसरामध्ये घुसलेला पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी आपण असाच हा थरार पाहिलेला होता. निकम कुटुंबाच्या घरामध्ये हा बिबट्या जिन्याच्या तिथे बसलेला होता. त्याची शेपूट, त्याचा पंजा दिसत होता. या दृश्यांमध्ये मात्र हा बिबट्या आतमध्ये एका बहुधा बाथरूममध्ये तो लपून बसलेला पाहायला मिळत आहे आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हा बिबट्या तिथून दिसतोय आणि त्यामुळे त्याला कसं बेशुद्ध करता येईल यासाठी त्यांची रणनीती सुरू आहे. अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुन्हा एकदा जोडले गेलेत नागपूरमधून आणि हा सगळा थरार अमर आपल्याला विश्लेषण करून सांगतात की कशा पद्धतीने हे सगळं ऑपरेशन सुरू आहे. सकाळपासून या संपूर्ण घडामोडीवर अमरचं लक्ष आहे. हा अमर, आत्ता आपण बोलत होतो ते म्हणजे सगळा हा थरार आपण सांगत होता, ही कारवाई नेमकी कशी चालू आहे या संदर्भातली? तर झी24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य नागपूरच्या पारडी भागातले बिबट्याचा हा शिरकाव या भागात झालेला आहे आणि ही सगळी थरारक दृश्य त्याला पकडण्याची आपण पाहतोय. एक्सक्लुझिव्ह दृश्य झी24 तासवर. पुन्हा एकदा जाऊया अमरकडे. अमर, अत्यंत दाटीवाटीचा हा सगळा भाग आहे. आश्चर्य वाटते की अगदी भिंतीला भिंत लागून असलेल्या घरांचा हा सगळा परिसर आहे, तरी देखील बिबट्या या ठिकाणी आलाच कसा, एकतर मोठा प्रश्न आहे. आणि या ठिकाणच्या नागरिकांना काय नेमक्या सूचना वनविभागाने दिल्यात, कारण खाली मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी सुद्धा दिसते? अनुभव, मी अचूकपणे तुला पहिले विश्लेषण करू इच्छितो. हा पूर्व नागपूरचा संपूर्ण भाग आहे आणि इथला भूगोल आपण लक्षात घेतला पाहिजे. पहिल्यांदा जो बिबट रेस्क्यू करण्यात आला होता तो भांडेवाडी डम्पिंग यार्ड, म्हणजे नागपुरातील सर्व कचरा जिथे पडलेला असतो, नागपूरच्या दिशेने भंडाऱ्याकडे जाताना उजव्या बाजूला तो बिबट आलेला होता. म्हणजे साधारणतः आता हा शिवनगर पारडीतला परिसर आहे, इथून तो 2.5 किलोमीटर दूर असलेला संपूर्ण परिसर आहे, तिथे बिबट आला होता. त्यानंतर 2 दिवसापूर्वी जो बिबट दिसला होता कापसी नाका 5 क्रमांकाच्या तिथे दिसला होता, तिथून 1.5 किलोमीटर अंतरावर होता, म्हणजे भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या 1.5 किलोमीटर दूर, आणि तिथून आता परत 1 किलोमीटर दूर हा बिबट शिवनगर परिसरामध्ये दिसला. म्हणजे 2 बिबट वेगवेगळे असावे. पहिला बिबट जो जेरबंद केला होता त्याला रेस्क्यू करून सोडण्यात सुद्धा आलं होतं जंगल, पण हा दुसरा बिबट पोहोचलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील कचरा पडलेला असतो. असे जाणकार सांगतात की तिथे बिबटला आवश्यक जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्या सुगंधामुळे तो तिथे पोहोचू शकतो. या संपूर्ण भाग जो आहे तो भंडारा उमरेड करंडलाच्या लगतचा भाग आहे, पण शहराची प्रचंड अशी वस्ती आहे. आता सगळ्यात मोठा जो सवाल जो सगळ्यांना समोर सतावत आहे, आम्हाला सगळ्यांनाच सतावत आहे, की हा बिबट 2 दिवसापूर्वी कापसी नाक्यापासून हा शिवनगर परिसरात कसा आला. कारण की मधल्या दरम्यान हजारो घर, हे शेकडो वाहनांची वर्दळ असते, ट्रकचे अनेक शेड्स आहेत, ट्रक चालक मोठ्या प्रमाणात असतात, हजारो लाखो लोकांची वर्दळ असते. अशा ह्याच्यात ह्या शिवनगर परिसरामध्ये हा बिबट पोहोचला कसा, अशा दाटीवाटीच्या वस्तीमध्ये पोहोचतो कसा आणि एका घरात येऊन 4 ते 5 लोकांना, या संपूर्ण 2-3 घरातल्या जखमी करतो. म्हणजे मानव वन्यजीव संघर्ष किती तीव्र झाला आहे याचं हे द्योतक आहे. वन्य प्राणी का बरं शहरात यायला लागले हा सवाल उपस्थित होतो. आपण यापूर्वी पाहिलं संभाजीनगर असो, जुन्नर असो, पुणे असो, ठाणे असो, या सगळ्या भागांमध्ये असे सातत्याने वन्यजीव संघर्ष दिसून येत आहे. पण बिबटचे या प्रकारात शहराच्या आतमध्ये येऊन होणारे हल्ले अतिशय धोकादायक आहे. मी परत एकदा तुला थोडंसं अपडेट करतो. ट्रँक्युलायझेशनचा एक जे डार्ट आहे तो सोडून पूर्ण झालेला आहे. तिथे ट्रँक्युलायझेशन इंजेक्शन सोडल्यानंतर अचूकपणे तो लागला की नाही याची चाचपणी वन विभागाकडनं करण्यात येते, कारण की त्याबाबत वन विभागाची चाचपणी पूर्ण झाली म्हणजे बिबट बेशुद्ध होतो की नाही. आणि दरम्यान ते दुसऱ्या डार्ट लावण्याच्या दृष्टीने एक नवं इंजेक्शन तयार होताना सुद्धा दिसत आहे. इंजेक्शन तयार करत असताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आपण त्याचेही दृश्य बघू शकतो. कशा पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे हे आपण बघू शकतो. आणि हा संपूर्ण घटनाक्रमानंतर अनेक सवाल जे मी सातत्याने विचारतोय की मानव वन्यजीव संघर्ष कसा टाळता येईल याच्याकडे आता कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे पोलीस साधारणपणे हा संपूर्ण परिसर जो आहे तो छत्तीसगड मधील अनेक रहिवासी इथे येऊन नागपुरात स्थायिक झालेला लोक आहे. निषाद अण्णाव, वर्मा अण्णाव हे सगळे भंडारा गोंदियाच्या लगत आणि त्याच्या आजूबाजूच्या छत्तीसगड भागातून आलेले जो मोठा वर्ग जो आहे तो या भागात रहिवासी म्हणून राहत असतो. आणि इथे जेव्हा बिबट हल्ला झाला त्याच्यात काही 1-2 तरुण पुरुष, एक वृद्ध व्यक्ती सुद्धा जखमी झाले. साधारणपणे आता स्थानिक जे लोक सांगतात 5
ते 6 जण जखमी झाले आणि गेल्या महिन्याभरात 3दा बिबट आढळणं, 2दा त्याच्यातील अगदी रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागत असणं हे नक्कीच चिंताजनक आहे. अजून मी तुला एक माहिती देऊ इच्छितो की तिथून काही दूर अंतरावर गोठणगाव आहे. गोठणगावमध्ये सुद्धा 2 वाघिणींना काही बछडे झाले आहेत. त्यामुळे त्या आजूबाजूच्या गोठणगाव लगतच्या काही शेतांमध्ये सुद्धा वाघाची दहशत आहे. तिथे सुद्धा लोक धास्तीत जगत आहे. आजच ही माहिती पुढे येत आहे. वाघ, बिबट असे वन्य प्राणी ज्या पद्धतीने शहराकडे, गावांकडे मार्गक्रमण करताय, कुठेतरी मानवाने तर त्यांचा मार्ग अडथळे निर्माण न केल्यामुळे त्यांनी दुसरा मार्ग तर पकडला नाही. कारण की व्याघ्र कॅरिडॉर किंवा वन्य प्राण्यांचा कॅरिडॉर किती महत्वाचा असतो हे या संपूर्ण घटनाक्रमातून सातत्याने लक्षात येत आहे. कारण की गेल्या अनेक वर्षापासून मी पण रिपोर्टिंग करताना सातत्याने हे सवाल सातत्याने मी पण उपस्थित करतोय की वन्य प्राण्यांचे होणारे हल्ले, एकीकडे वन्य प्राण्यांना असे त्यांचे बिहेवियर का बरं बदलत आहे, असे अनेक सवाल या संपूर्ण घटनाक्रमामुळे चर्चेत येत आहे. खरं तर या परिसरामध्ये बिबट पोहोचू शकेल याची कल्पना सुद्धा इथल्या स्थानिकांमध्ये कोणी सुद्धा केलेली नव्हती. पण आज इथे बिबट पोहोचला, अतिशय दाटीवटीच्या परिसरात पोहोचला. मला आठवत आहे की 3 ते 4 वर्षापूर्वी नागपुरातील बर्डीच्या परिसरापर्यंत अगदी बिबट घुसला होता. पण तेव्हा वन विभागाने अतिशय योग्य पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्या बिबटला परत पाठवलं होतं. तेव्हा तो गोरेगावच्या जंगलाकडनं आल्याचं सांगण्यात येत होतं. पण आत्ताचा जो परिसर आहे पूर्व नागपुरातील संपूर्ण परिसर आहे आणि आता वन विभागाचे संपूर्ण कर्मचारी परत एक नव्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून चर्चा करताना आपल्याला दिसून येत आहे. अगदी अमर, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, जरी आपण मानव आणि प्राण्याचा हा संघर्ष जरी पाहत असलो किंवा हा अँगल देत असलो किंवा या ठिकाणी आता ही जी वस्ती तयार झालेली आहे त्या मनाने ही नवीन वस्ती असावी. खरं तर हा सगळा जंगल प्रवण असा असलेला भाग आहे आणि अवतीभोवती सगळ्या जंगलांमध्ये खरं तर मानवानं अतिक्रमण केलं, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे मानवी वस्ती जंगलाच्या अधिक जवळ आल्यामुळे हे सगळे बिबट किंवा हिंस्र प्राणी, वन्य प्राणी हे अशा प्रकारे मानवी वस्तीमध्ये आढळू लागलेले आहेत. हा सुद्धा एक खरं तर या संपूर्ण ज्या सगळ्या सातत्यानं घटना घडतात याला सुद्धा या खरं तर ह्याचा आधार आहे. त्यामुळे याकडे आपण कसं पाहिलं पाहिजे, कारण आत्ता आपण जुन्नर किंवा अलिबाग या ठिकाणच्या ज्या घटना सांगतोय, नाशिकमधल्या घटना, शेतामध्ये घरं आहेत, शेतात जिथे मोकळी ठिकाण आहेत त्या ठिकाणी बिबट्या उसामध्ये लपून बसलेल्या पाहायला मिळतो. मात्र अशा प्रकारे एखाद्या बंगल्यामध्ये, त्याच्या टेरेसवर, घरामध्ये, खोल्यांमध्ये जर बिबट्या आढळू लागला तर हे निश्चितच एक विशेष आहे. खरं तर इकडे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू आहे आणि बिबट्यांची दहशत, बिबट्यांचे वाढते हल्ले सगळे चर्चेचे मुद्दे सध्या अधिवेशनात सुद्धा आहेत आणि त्यात आता नागपूरमध्येच ही घटना घडतेय. त्यामुळे याचा सुद्धा कुठेतरी कशा प्रकारे अधिवेशनामध्ये हा मुद्दा चर्चेला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आपण हे संपूर्ण दृश्य बघू शकतो. आता एक दोरखंड घेऊन वन विभागाची टीम पोहोचलेली आहे आणि त्यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन अजूनही तिथे सुरू आहे. खरं तर बिबटला आता डार्ट मारल्यानंतर, म्हणजे जे रेस्क्यू ऑपरेशन डार्ट मारल्यानंतर तो बेशुद्ध होण्याकरता किंवा गुंगी त्याला येण्याकरता काही अवधी द्यावा लागतो. त्या अवधीची प्रतीक्षा करत आहे. योग्य वेळ आल्यानंतर परत एकदा चाचपणी वन विभागाकडनं करण्यात येईल. त्यानंतर योग्य पद्धतीने जाळी लावून त्याला रेस्क्यू करण्यात येईल आणि रेस्क्यू करण्यात येईल. आपण बघू शकतो वन विभागाचे जे लोक आहे आता शेजारील इमारतीत चढण्याचा प्रयत्न करत आहे आणि शेजारील इमारतीवर चढताना बघता आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे सगळे दृश्य आपण थेट बघू शकतो की कशा पद्धतीने हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे. एक टीम टेरेसवर आहे, दुसरी टीम इकडे जाळ्या चढून परत एकदा जिन्याने वरच्या फ्लोअरवर जाण्यासाठी प्रयत्नरत आहे. तो बिबट नेमका बेशुद्ध झाला का याची चाचपणी आता वन विभागाकडून करण्यात येत आहे. डार्ट मारलेला जो वन अधिकारी ज्यांनी डार्ट सोडला होता तो तिथेच थांबून प्रतीक्षा करताय की बिबट नेमका बेशुद्ध झाला का. आणि आता लोक सुद्धा ते सांगत आहे की लोकांना दूर इथून थोडे सरका, कारण की बिबट अजूनही पूर्णपणे गुंगीत गेलेला नाही. डार्ट योग्य लागला की नाही हे थोड्या वेळात स्पष्ट होईल. साधारणतः अर्धा तासापर्यंत त्या डार्टचं मधलं इंजेक्शन योग्य ठिकाणी लागला असेल
तर तो गुंगी येईल आणि त्यानंतर हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन मध्ये ते बिबटला पकडण्यात येईल, जेरबंद करण्यात येईल आणि मग त्याला रेस्क्यू करून इथनं नेण्यात येईल. पण आता अजूनही धोका आहे, त्यामुळे जाळी सुद्धा वन विभागाची आलेली दिसते आणि संपूर्ण वन विभाग सतर्कपणे हे करतोय. पण अनुपमा, जसं आता आपण बोलत होतो की हे संपूर्ण घटनाक्रम सातत्याने काय होत आहे, मानव वन्यजीव संघर्ष अतिशय तीव्र काय होतोय. खरं तर वाघाच्या हल्ल्यांच्या बातम्या आम्ही सातत्याने करत होतो गेल्या काही वर्षांमध्ये. पूर्व विदर्भामध्ये हे संपूर्ण हल्ल्यांच्या घटना वाघाच्या जास्ती आढळून येत होत्या, पण बिबटचे हल्ले सुद्धा, आणि तेही अगदी शहरात घुसून सुद्धा हल्ले होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. हे बिबटचं बिहेवियर का बरं बदललं याचा आता एका तज्ज्ञांच्या टीमकडनं अभ्यास करण्याची नक्कीच गरज निर्माण झालेली आहे. आणि आपण आता बघू शकतो रेस्क्यू ऑपरेशनचा पुढचा टप्पा सुरू झालेला दिसतोय. इथे बिबटच्या जवळ जाण्याच्या दृष्टीने हे सगळे जे वन अधिकारी आहे ते हातात शिल्ड घेऊन काही दाराच्या आड घेऊन कुठेतरी बिबटच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताय. एक टीम आहे त्यांच्या हातात जाळी सुद्धा दिसून येत आहे आणि ती जाळी घेऊन ते संपूर्ण बिबटला पकडण्याची तयारी करताना दिसत आहे. म्हणजे आता जी प्राथमिक माहिती आहे की तो डाट जो आहे तो अचूक लागलेला आहे. बिबटला गुंगी येण्याची प्रतीक्षा करत आहे. साधारणतः अर्धा तासानंतर गुंगी आल्यानंतर पुढची प्रक्रिया होईल. आता 10 ते 15 मिनिटं त्याला ते डाट मारून झालेलं आणि हा डाट अचूक लागलेला असावा आहे. आता एक वन अधिकारी आपण बघू शकतो तो वन अधिकारी आतमध्ये जाऊन कुठेतरी अजून जवळ जाऊन बिबट नेमका गुंगी आली का, बेशुद्ध झालाय का याची चाचपणी करतोय आणि तपासणी करताना अतिशय धोकादायक हे संपूर्ण आहे. परत एकदा ज्या वन कर्मचाऱ्यांनी डाट लगावला होता, ट्रँक्युलाइज इंजेक्शन सोडलं होतं, ट्रँक्युलायझेशन ते बघत होतं आणि आता या संपूर्ण परिसराची वन विभागाचे कर्मचारी रेकी करताय आणि अतिशय सावधतेने ही संपूर्ण प्रक्रिया करावी लागते. ती हे शांत डोक्याने, कारण की वन्य प्राण्यांचं बिहेवियर वेगळं असतं. ते आक्रस्ताळेपणाने आक्रमण सुद्धा करू शकतात, कारण की प्रचंड दाटीवाटीची वस्ती आहे. लोकांची मोठी गर्दी आहे, मोठा आवाज आहे, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि ते अचानकपणे खूप आक्रमक होऊ शकतात. अतिशय धोका पत्करून काही वन कर्मचारी जे आहे ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि आता इथे एक दृश्य बघू शकतो. एक वन कर्मचारी ज्या इमारतीमध्ये तो बिबट आहे तिथे जाण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय धोका पत्करून हे संपूर्ण ऑपरेशन वन विभागाकडून राबवण्यात येत आहे. अतिशय धोकादायक आहे, कारण की वन्य प्राण्याच्या जवळ जाऊन हे सगळं करणं अतिशय धोकादायक असतं आणि वन विभाग हे आपल्याला बघू शकतो की कशा पद्धतीने संपूर्ण ऑपरेशन करण्यात येत आहे. अनुपमा, अगदी अमर, हे सगळं दृश्य झी24 तासच्या प्रेक्षकांना आपण एक्सक्लुझिव्ह दाखवतोय. या बिबटाला पकडण्यासाठीचे जे सगळे शर्थीचे प्रयत्न आहेत त्या दृष्टीने सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे. मात्र अमर, जी सगळी आता वनविभागाची टीम आपण पाहतोय त्यांच्याकडे हे सगळं जे साहित्य आहे ते सगळं पुरेसं वाटतंय का? कारण हिंस्र प्राण्यांचं जसं मानवी वस्तीमध्ये आक्रमण वाढत चाललेलं आहे किंवा ते येऊ जसे लागलेले आहेत त्याप्रमाणे वनविभाग तेवढा सुसज्ज यंत्रणांनी झालेला आहे का? काय आपल्याला एकंदरीत वाटतंय? कारण गेले 3 ऑपरेशन्स नागपूरमधून आपण अगदी ही लाईव्ह पाहिलेली होती, कशा प्रकारे हा सगळा थरार रंगतो ते पाहिलेलं होतं. काही वेळापूर्वी ड्रोनने सुद्धा कुठेतरी टिपण्याचा प्रयत्न केला की हा बिबट्या नेमका लपलाय कुठे. मात्र अजूनही वन कर्मचाऱ्यांकडे तेवढी सुसज्ज असं हे सगळं त्यांच्याकडे शस्त्र किंवा त्यांचं साहित्य आहे का? काय वाटतं आपल्याला? अनुपमा, अतिशय धोकादायक एक वन कर्मचारी आहे जो अगदी बिबट आहे त्याच्या शेजारी पोहोचलेला आहे आणि अतिशय धोका पत्करून तो आतमध्ये गेलेला दिसून येतोय. आणि खरं तर हे रेस्क्यू ऑपरेशन अतिशय धोकादायक असतं. अजूनही तो बिबट पूर्णपणे बेशुद्ध झाल्या नसल्याचं कदाचित निरोप आलेला, गुंगीत गेल्या नसल्याचं माहित नाही आणि आता काही इशारे करण्यात आले आणि त्या दृष्टीने संपूर्ण तयारी सुद्धा करण्यात येते. पण अतिशय धोकादायक ऑपरेशन. तू जसं म्हणत होती की आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड अनुरूप महाराष्ट्राचा वन विभाग अजूनही सुसज्ज नाहीये. ज्या पद्धतीने हे धोका पत्करून सगळे वन कर्मचारी जीव धोक्यात टाकून त्या बिबटला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करताय हे अतिशय धोकादायक. त्यांच्याकडे साधन साहित्य आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर असे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येतात तेव्हा वेगळी एक SOP असते, त्या SOP अनुरूप होतात. आता आपले वन कर्मचारी जीव धोक्यात टाकून लोक सुरक्षित राहावे या दृष्टीने संपूर्ण पावलं उचलताना दिसत आहे.
खरं तर बिबटच आहे, पण विदर्भाच्या पूर्व विदर्भात खास करून अनेक ठिकाणी वाघांचे सुद्धा हल्ले येत होतात. वाघ हा कॅटेगरी 1चा आहे. त्याचा हल्ला अतिशय धोकादायक असतो. एका हातातच माणसाचा जीव घेण्याची त्याच्यात ताकद असते. बिबटच्या हल्ल्यामध्ये साधारणतः सुरुवातीला मनुष्य जखमी होतो, पण वाघ वगैरेचे हल्ले अतिशय धोकादायक असतात. या संपूर्ण घडामोडीमध्ये मी 2-3 गोष्टी तुला सांगू इच्छितो की आपण जुन्नरच्या घडामोडीला ते उसाच्या आणि इतर शेती आहे तिथे बिबट आढळताना येत आहे. पण आता आपण नागपूरच्या ज्या घटनाक्रम बघतोय बिबटच्या हल्ल्यांचा, हा अगदी दाटी-वटीच्या वस्तीचा संपूर्ण परिसर आहे. त्यामुळे चिंतेचा विषय आहे. सातत्याने पुण्याला लगतच्या असल्या पुण्याची वेताळ टेकडी असो किंवा ठाणे, अगदी मुंबईच्या लगतचा काही भाग असो, तिथे सुद्धा बिबट येत असतात. संभाजीनगरला सुद्धा बिबटचे हल्ल्यांच्या घटना करतात. अमरावतीला सुद्धा बिबटच्या हल्ल्यांच्या घटना करतात. आता परत एकदा मी तुला सांगू इच्छितो की ज्यांनी ट्रँक्युलाइज गन चालवली होती तो वनकर्मचारी तिथे परत एकदा पोहोचलेला आहे. तो चाचपणी करतोय की बिबट पूर्णपणे गुंगीत गेलाय का, आपला डार्ट योग्यपणे लागला आहे का त्याला. कारण की मी जसं तुला सांगितलं की डार्ट योग्य पद्धतीने त्याला लागला असेल, मात्रा योग्य असेल इंजेक्शनची, तर त्याला एक थोडा अवधी द्यावा लागतो गुंगीत येण्याकरता. आणि ती गुंगी आल्यानंतर मग वन विभाग पुढची प्रक्रिया राबवून त्या बिबटला जेरबंद करत असते. पण आता अजूनही त्याची चाचपणी सुरू आहे की बिबटच्या हालचाली कशा आहे, त्याला डार्ट योग्य पद्धतीने लागलाय का, आणि त्यांच्या एकूण चेहऱ्यावरून जे आकलन जे होत आहे की अजूनही तो बिबटच्या हालचाली त्यांना दिसलेल्या आहे. आणि त्यावरून अजूनही त्यांना काही कालावधी करता प्रतीक्षा करावी लागेल किंवा एखादा डाळ सोडावा लागेल का. कारण की हे डाळ सोडताना सुद्धा त्याच्यात योग्य अशी प्रक्रिया असते. एखाद्या वन्य प्राण्याला जेव्हा आपण ट्रँक्युलाइज करतो तेव्हा इंजेक्शनची मात्रा किती द्यायची असते याचे काही नियम असतात. त्या नियमानुरूप हे सगळे कर्मचारी पुढची प्रक्रिया राबवत असतात. आता आपण बघू शकतो ही अजूनही ही प्रक्रिया, हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि तो बोट करून ते दाखवत आहे की नेमका हा बिबट कुठे आहे आणि त्याच्या हालचाली कशा आहे हे ते वर्णन करून सांगताना दिसून येत आहे. अनुपमा, अगदी खरं आहे अमर. खूप महत्त्वाच्या काही विषयात आपण मुद्दे काढलेत आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे की अशा पद्धतीनं खरं तर कारवाई होताना या कर्मचाऱ्यांकडे सुसज्ज सगळी यंत्रणा असणं किंवा त्यांच्या संरक्षणासाठी, कारण हे हल्ले गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेत आणि पुढच्या काळामध्ये बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जरी सरकारकडून नसबंदीसारखे जरी उपाय करण्यात आले तरी सुद्धा ते कितपत यशस्वी होतात हे सुद्धा पाहायला लागणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत ही यंत्रणा सुसज्ज असणं हे अत्यंत गरजेचं आहे. अमर, निश्चित आपण या संपूर्ण कार्यवाहीकडे लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक घडामोड, प्रत्येक क्षणाक्षणाची ही थरारक जी सगळी कार्यवाही सुरू आहे, बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, या संदर्भात आपण सर्व माहिती प्रेक्षकांना देत राहणार आहोत. या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा झी 24 तास.